हाय, मी नीलम. निसर्गाची ओंजळ. निसर्गाकडे उघड्या डोळ्यांनी आपण पाहायचं ठरवलं तर तो कितीतरी आनंदाचे क्षण आपल्या ओंजळीत टाकत असतो. एखादे फूल फुलते म्हणजे फक्त कळीचे फूल होणे अशी एक प्रक्रिया घडत नाही, तर रंग, गंध त्यातून येणारा जिवंतपणा घेऊन ते फूल उमलत असते. त्या निसर्गाला आपण कधी दाद देतो का? निसर्गाच्या या किमयेची रसिकतेने दखल घेत त्याच्या उदारतेवर कधी लुब्ध होतो का? दुर्दैवाने या प्रश्नांची उत्तरे नाही अशीच येतात. त्यामुळेच तर आपापल्याच कोशात मग्न राहणं माणसं आपलं जगणं पुढे ढकलत राहतात. ढकलण्यामध्ये एक प्रकारचा रेटा असतो. मनाची निराशा असते. त्यामुळे जीवन नीरस होते. याकरिता फूल जसं उमलतं तसं जगणं उमललं पाहिजे. निसर्गाकडून आनंद प्राप्ती जेवढी म्हणून आपल्याला घेता येईल तेवढी आपण घेतली पाहिजे आणि ती आपल्या जीवनामध्ये सुद्धा उतरवली पाहिजे. या प्रक्रियेतून जेव्हा आपली जीवनयात्रा घडेल तेव्हाच आनंदाचे डोही, आनंद तरंग, आनंदाची अंग, आनंदाचे असे म्हणणे सुयोग्य ठरेल.